मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 25 जुलै रोजी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात बोलताना आगामी विधानसभेत 225 ते 250 जागा लढवणार असल्याची घोषणा केली। सोबतच राज ठाकरेंनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेशही दिले। विशेष म्हणजे यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लोकांना काहीही करून सत्तेत बसवणारच अशा शब्दच यावेळी राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला। मात्र आता राज ठाकरेंनी केलेल्या घोषणेचे अनेक अर्थ काढले जाऊ लागलेत। नेमकं या घोषणेमागचं राजकारण काय आहे तेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रणव ढमाले, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गुढीपाडवा मेळाव्यातून राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता। त्यानंतर मनसेतील लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा असणारे अनेक जण नाराज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मनसेच्या अभिजित पानसेंना माघार घ्यावी लागली। या दोन्ही गोष्टींनंतर मनसे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीसोबत जाईल अशा चर्चा सुरू झाल्या होत्या आणि याच कारणातून पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते काहीसे नाराज असल्याचं पाहायला मिळालं होतं। लोकसभेप्रमाणे विधानसभेतही इच्छुकांच्या पदरी निराशाच पडेल अशी शक्यता वर्तवली जात होती। या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी 225 ते 250 जागा लढवण्याची घोषणा केल्यानंतर आता मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। यावर्षी झालेल्या 2 निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ दूर करण्याचा प्रयत्न या घोषणेच्या माध्यमातून राज ठाकरेंनी केलाय असं म्हणता येईल। राज ठाकरेंनी केलेल्या या घोषणेचा दुसरा अर्थ असू शकतो तो म्हणजे दबावाच्या राजकारणाचा। लोकसभेनंतर विधानसभेत मनसे महायुतीसोबत राहील अशी चर्चा सर्वत्र होती। विशेष म्हणजे भाजप नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दरेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना नेते दीपक केसरकर यांच्या राज ठाकरेंसोबत गेल्या वर्षभरात झालेल्या भेटीगाठी याच शक्यतेला जोर देत होत्या। त्यातूनच महायुतीला लोकसभेत बिनशर्त पाठिंबा जाहीर करत असताना राज ठाकरेंनी भाजप आणि शिवसेनेनं अनेकदा एकत्र येण्याचा प्रस्ताव आपल्यासमोर ठेवला असल्याचं मान्य केलं होतं। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे महायुतीसोबत लढेल अशी शक्यता होती आणि ती अजूनही कायम आहे। महायुतीत सध्या भाजप, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आणि अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस असे 3 प्रमुख पक्ष आहेत। यामध्ये शिंदेंची शिवसेना 100 तर अजित पवारांची राष्ट्रवादी 80 जागांची मागणी करत आहे, तर भाजपचे लोक किमान 150 जागा तरी पदरात पाडून घेण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून शिंदे व अजित पवारांवर दबाव आणतात। तिन्ही पक्षातील जागा वाटपाच्या या राड्यात मनसेच्या पदरात किती जागा पडणार असा सवाल आहे। याच कारणातून सध्या राज ठाकरे 250 जागा लढवणार असल्याची घोषणा करून महायुतीवर दबाव निर्माण करत असल्याचं बोलता येईल। या दबावाच्या राजकारणातून मनसे महायुतीसोबत लढल्यास आपल्या पदरात किमान सन्मानजनक जागा पाडून घेणं आणि त्या लढवून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना खुश करणं आणि पुढे सत्तेत आल्यास पक्षाचा मंत्रिमंडळात समावेश करणं अशी खेळी राज ठाकरे खेळू शकतात। राज ठाकरेंनी ही घोषणा करण्यामागे तिसरा डाव असू शकतो तो म्हणजे विविध पक्षातील इच्छुक आणि नाराजांसाठी मनसेची दारं खुली करणं। लोकसभा आणि विधान परिषद निवडणुकीवेळी महायुती आणि महाविकास आघाडीतील अनेक जण नाराज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीत जसे 3 पक्ष आहेत तसेच महाविकास आघाडीत देखील 3 पक्ष आहेत, त्यामुळे तिकीट मिळण्यावरून नाराजांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता आहे। अशा परिस्थितीत ज्या इच्छुक उमेदवारांना पक्षाकडून तिकीट मिळणार नाही त्यांच्यासाठी मनसेचं दार उघडं ठेवून त्यांना पक्षाकडून तिकीट देण्याची खेळी राज ठाकरे करू शकतात। यातूनच मनसेच्या आमदारांची संख्या वाढण्याची शक्यता अधिक आहे। मात्र यापूर्वीच मनसेच्या वर्धापन दिनावेळी आपण दुसऱ्यांची मुलं कडेवर घेणार नाहीत अशा आशयाचं विधान करून आयातांना लगेच संधी देणार नसल्याचा सूतोवाच राज ठाकरे यांनी केला होता। त्यामुळे राज ठाकरे दुसऱ्या पक्षातील लोकांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी देणार का असा सवाल उपस्थित होतोय। राज ठाकरेंनी 250 जागा लढवण्याची घोषणा करून नेमकी काय खेळी केली आहे? सोबतच मनसे आगामी विधानसभा निवडणुकीत किती जागा जिंकू शकतं? तुमची मतं खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।